विकासक आपटन सर्वे नंबर 298 हिस्सा नंबर 1. म्हणजे आत्ता सध्याचा विषय जो सगळीकडे चालला आहे, बांधकाम परवानगी 2023मध्ये वसई विरार महानगरपालिका रितसर आम्ही हे मालक आहेत माझ्या, यांच्याकडून मी खरेदी करून घेतलं होतं. खरेदी करून यांना तिथे बंगला आणि काही घर द्यायचं होतं. त्या संदर्भात सगळं जुनं इमारत डिमॉलिश करून रितसर महापालिकेकडून परवानगी घेतली आणि काही जुने भाडेतरी होते, सगळ्यांना पैसे देऊन खाली केलं आणि बांधकाम परवानगी घेऊन 7 माळ्याची परवानगी घेतली होती. त्यात 3 माळ्याचं बांधकाम झाले जागेवर. आणि त्यानंतर काही RTI कार्यकर्ते आहेत, मिलिंद खानोलकर म्हणून आहेत, मी वसईकर संघटना म्हणून चालवतात. त्यांचं माझ्याशी काही आर्थिक संबंध नव्हता किंवा त्यांच्याशी माझे कुठलेही म्हणजे असे रिलेशनच नव्हते, ओळखतही नव्हतं मिलिंद खानोलकर कोण आहे. पण काही लोकांकडनं त्याने अशी माझी बातमी घेतली आणि त्याने नंतर माझ्या विरुद्ध महापालिकेत पत्रव्यवहार चालू केला. आणि फक्त मुद्दा काय घेतला त्याने की याचं सातबाऱ्यावर नाव नाही आहे म्हणून याची CC रद्द करा. रितसर खरेदी करत आहे, माझं प्रांतामध्ये हिअरिंग चालू आहे. मिलिंद खानोलकर वारंवार तिकडे फॉलोअप घेत आहेत आणि त्यांची दहशतीने तिकडे माझं नाव सातबाऱ्यावर चढून दिलं नाही आजपर्यंत. पण हे जे मालक माझे आहेत त्यांच्या नावावर सातबारा आज रोजी आहे आणि जे जमीन मूळ मालक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत. म्हणजे एकाही मूळ मालकाचं ऑब्जेक्शन तिथे नाही आहे की याची CC रद्द करा, आमचं ऑब्जेक्शन आहे किंवा काय. फक्त तिथे काय मिलिंद खानोलकर यांनी माझ्याकडे साधारण स्टार्टिंगला 35 लाख रुपयाची मागणी केली होती आणि मी त्यांना त्या पैशासाठी म्हणजे त्यांचे गणेश पाटील म्हणून एक आहे सहकारी अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फतीने माझ्याकडे त्यांनी मागणी केली आणि नंतर एकदा माझी त्यांच्याशी मीटिंग पण झाली होती कोर्टासमोर शिवालय येथे. तर त्यांना बोललो मी तुमच्या संस्थेसाठी काही देणगी देऊ शकतो, पण मी तुम्हाला तुम्ही पैसे मागत असाल तर मी तुम्हाला पैसे देणार नाही. तर मला त्यांनी सांगितलं की मी एक संघटना चालवतो आणि मलाही खर्च आहे आणि मी हरितपट्टा हा संपूर्ण मी बघतो, त्यामुळे तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर तुम्हाला मी काम करू कुठेच काम करू देणार नाही. आणि त्याच्यानंतर जे माझे 3-4 प्रोजेक्ट चालू आहेत वसईमध्ये, सगळ्या प्रोजेक्टवर मिलिंद खानोलकर स्वतः वैयक्तिक नावाने RTI टाकला, वैयक्तिक महापालिकेचे कमिशनर यांच्याशी फॉलोअप घेतला. त्याच्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचा म्हणजे आपण कसं बोलताय त्यांचा सत्तेचा गैरवापर करून त्यांनी दबाव आणून माझी CC रद्द केली. त्याच्यानंतर मी सदर आदेशाविरुद्ध मी नगरविकास खात्यामध्ये गेलो. नगरविकास खात्याने आदेश पारित केले की ज्याच्या नावाने सातबारा आहे त्याच्या नावाने बांधकाम परवानगी द्या. तर महापालिकेत आता मी नवीन CCसाठी अर्ज केलेला आहे की जे माझे मालक आहेत त्यांच्या नावाने तुम्ही माझी परमिशन द्या जोपर्यंत मला सातबारा येत नाही. तर तिथे पण आज रोजी मिलिंद खानोलकर यांचा एवढा दबाव आहे आणि त्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचे आहेत, मग BJP असेल किंवा इतर यांचे, हा मिलिंद खानोलकर असा आहे की त्यांच्याकडे जाऊन बसतो आणि त्यांच्याशी संगनमत करतो की मला जे मिळेल तर मी तुम्हाला अर्ध देईल पण तुम्ही मला मदत करा. आणि त्याच्यावरनं तो कमिशनर महापालिकेचे जे आहेत आयुक्त त्यांच्यावर तो वारंवार दबाव ठेवल्यामुळे अजून मी 9व्या महिन्यात बांधकाम परवानगीसाठी अप्लाय केलं होतं. शासनाचा निर्णय होता नगरविकास खात्याचा की याला बांधकाम परवानगी दिली की फक्त चेंज ऑफ नेम करायचं आहे, पेपर तर तेच राहणार आहे, फक्त एवढंच की जी CC माझ्या नावी होती ती मालकाच्या नावावर असणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि त्याच्यानंतर मिलिंद खानोलकर यांनी मला परत निरोप दिला की तुला जर सेटलमेंट करायचं असेल तर मला 50 लाख रुपये दे, मी माझे दिलेले सगळे मागे घेतो, तुला बांधकाम परवानगी घेण्यासाठी पण तुला मदत करतो, सगळं करून देतो. त्यासाठी मी नकार दिला. म्हणून आजपर्यंत त्यांनी मला त्रास देण्याच्या हेतूने माझी आता महापालिकेत त्याचं वर्चस्व आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याने ती CC रद्द तर केलीच, त्याच्यानंतर बांधकाम तोडण्याचे आदेश त्याने पारित केले. पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 24 नोव्हेंबरला आम्ही महापालिकेवर एक मोर्चा केला, आंदोलन केलं होतं की भूमिपुत्रांना अन्याय करतात आहे. म्हणजे इतर कोणी अर्ज केला की त्यांना परवानगी द्यायची, भूमिपुत्रांनी अर्ज केले की त्यांना परवानगी द्यायची नाही, असं महापालिकेचं धोरण चालू होतं. त्या दरम्यान आम्ही 24 नोव्हेंबरला आंदोलन केलं होतं. त्या दरम्यान आयुक्त साहेब नव्हते, कुठे बाहेर होते. त्या टायमात अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासन दिलं आणि आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की तुझी जी फाईल आहे ही आम्ही तुला 15 दिवसात रेग्युलराईज करून देऊ. हे आयुक्त साहेबांनी दिलेलं पत्र आहे, याच्यामध्ये मागणी केलेली आहे. त्यांनी लिहून दिले रितसर 15 दिवसात तुम्हाला आम्ही बांधकाम परवानगी रेग्युलराईज करून देऊ. आयुक्त साहेबांची साईन आहे याच्यावर, तुम्ही बघितलं तर अतिरिक्त आयुक्त साहेबांची 15 दिवसात रेग्युलराईज करून देतो. 15 दिवस अजून झाले पण नाही आणि आता 3 तारखेला मला विशेष नियोजन 21 गावे गिल्सन गोन्साल्विस म्हणून सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांनी मला नोटीस बजावली की 7 दिवसात बांधकाम परवानगी 7 दिवसात बांधकाम तुझं तोडून टाकणार म्हणून. मला कुठली MRTPची नोटीस नाही, मला 1 महिना कालावधीची नोटीस नाही, कुठलं काहीच नाही, डायरेक्ट फक्त की आम्ही तोडणार. दबाव कोणाचा सत्ताधारी पक्ष आणि मिलिंद खानोलकर यांचा याच्याने. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे
ही मी रिसिव्ह घेतलेली कॉपी आहे. मी रिसिव्ह घेतली आणि 10 मिनिटात ही कॉपी लीक झाली बाहेर. मी रिसिव्ह घेतलेली कॉपी आहे महापालिकेची. म्हणजे एवढं त्याचं वर्चस्व आहे की आपण रिसिव्ह घेतो आणि 2 मिनिटात महापालिका ते मिलिंद खानोलकरला कॉपी फोटो काढून पाठवते की त्यांनी रिसिव्ह घेतली. आता तुम्ही बाईट घेऊ शकता. कालच एका चॅनलवर ही न्यूज चालू आहे, पण तिकडे आम्हाला काय म्हणणं मांडण्याची संधी आम्हाला दिली नाही की आमचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घ्या. तर आता कसं झालं आहे, भूमिपुत्राने काम करायचं की नाही करायचं. तर मराठी भूमिपुत्र काम करतो म्हणजे असं की मारवाडी गुजरातांनी काम करावं, मराठी माणसांनी काम करायचं की नाही करायचं. आणि 100% लिगल आहे. मालक सोबत आहेत. रितसर सातबारा विकत घेऊन काम करतोय. 1 रुपयाचं इलिगल नाही. महापालिकेचे 100% चार्जेस भरलेले आहेत. सगळं करून बांधकाम करतो तरी एवढ्या अडचणी येतात आहे. बरं CC रद्द केली त्याच्यानंतर आम्ही UDची ऑर्डर आणल्यानंतर पण ते सांगतात की आम्ही आमच्या महापालिकेच्या पॅनलच्या ॲडव्होकेटचा आम्ही हे घेऊ, सल्ला घेऊ आणि मग आम्ही तुम्हाला CC देऊ. याच्यामध्ये असं झालेलं आहे की मी तर काय चरस गांजा तर विकत नाही. 100% लिगल काम करून लिगल काम करणाऱ्याला एवढा त्रास होतो, इलिगल काम करणाऱ्याला त्रास होत नाही. आता मिलिंद खानोलकर यांचं रिसॉर्ट आहे इथे तेजुनिधीमधून आहे, भास्करआळीमध्ये. आज 5000 फूटचा रिसॉर्ट आहे. मी तर परवानगी घेतली होती आणि मग माझी परवानगी रद्द करण्यात आली. त्यांनी तर काही किती म्हणजे 30-40 वर्ष झालं त्यांचा रिसॉर्ट इलिगली चालू आहे. मोबाईल टावर आहे, 5000 फुटाचं बांधकाम आहे. त्यांना 15 दिवसाची तोडण्याची नोटीस दिलेली आहे महापालिकेने. इलिगल कन्स्ट्रक्शनला 15 दिवस देतात आणि मी कन्स्ट्रक्शन परमिशन घेऊन मला 7 दिवसाची मुदत दिली. आता मी काय फाशी घ्यायची का, काय करायचं. रितसर त्याच्यासाठी हायकोर्टात याचिका तर दाखल केलेली आहे आणि एका साईडला आयुक्त साहेब लिहून देतात की 15 दिवसात तुझी फाईल आम्ही विधी विभागाकडून मागून आम्ही रेग्युलराईज करून देतो. लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर त्यांचेच काही ज्युनियर आहेत, त्यांचे खालचे अधिकारी ते पत्र देतात 3 दिवसात 5 दिवसात तुमची बांधकाम आम्ही तोडणार म्हणून. म्हणजे भूमिपुत्राने काम करायचं. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे भूमिपुत्रांवर काही सत्ताधारी पक्ष कसं आहे, हिंदू मराठी भूमिपुत्रांवर अन्याय करायला लावला आहे. त्यांना ते म्हणजे एक असं बघायचं ना की दोरी बांध फाशी घे, नाही तर तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन मनी दे तर आम्ही तुम्हाला काम करायला देऊ. जे पहिलं चालू होतं ते आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी तेच चालू केलेलं आहे. तुम्हाला जर बांधकाम परवानगी पाहिजे आम्हाला येऊन भेटा, आम्ही तुम्हाला करून देऊ. पण तुम्ही परस्पर करणार असाल तर आम्ही तुम्हाला बांधकाम परवानगी करून देणार नाही. आता तुम्हाला काही सत्ताधाऱ्यांची तुम्हाला मी फोटो दाखवतो. त्याच्यामध्ये डायरेक्ट जे मिलिंद खानोलकर आहेत ते स्थानिक आमदारांच्या डायरेक्ट ऑफिसमध्ये बसून माझ्यासाठी वैयक्तिक मीटिंग घेतात की याला CC भेटली नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही सत्ताधारी फोन करून आयुक्तांना सांगतात काही झालं तरी याला बांधकाम परवानगी द्यायची नाही, काही झालं तरी द्यायची नाही. विधी विभागाकडे गेलो तर त्यांनी सांगतात आमदारांचा प्रेशर आहे की तुझं काम नाही करायचं. मी म्हटलं का नाही काम करायचं, मग त्या मला लेखीपत्र नाही करत म्हणून. तर ते लेखी पण द्यायला तयार नाही. आज 9व्या महिन्यात मी बांधकाम परवानगीला अप्लाय केले. आज 12वा महिना चालू आहे. आज अद्याप फाईल जागेवर जैसे ते. म्हणजे कसं आहे, सत्ताधाऱ्यांचा दबाव की बाबा मिलिंद खानोलकरांनी सांगितलं आम्हाला जे भेटेल ते आपण अर्धा घेऊ, तुला काम म्हणजे याला कामच करून द्यायचं नाही. आणि आत्ता कालचीच गोष्ट की जी नोटीस भेटली आम्हाला म्हणजे कायद्यात तर बसतच नाही. कारण माझं ऑलरेडी बांधकाम परवानगी रिव्हिजनसाठी आहे. त्यांनी आणि त्या नोटीसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल ना तर त्यांनी काय केलं की माझी जी CC रद्द केलेली त्याचा रेफरन्स घेतला, जुना रेफरन्स, जी CC रद्द केलेला आदेश होता त्याचा. मग त्याच्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटची ऑर्डर झालेली आहे की ज्याच्या नावी सातबारा आहे त्याच्या नावाने तुम्ही बांधकाम परवानगी द्या. त्याच्यामध्ये कुठलाही रेफरन्स घेतला गेला नाही. परस्पर यांनी म्हणजे कसं आहे, याला रस्त्यावर आणायचं काही करून. मिलिंद खानोलकर यांचं काय झालंय, त्याला एक हे झालेलं आहे माझ्याबद्दल की याला रस्त्यावरच आणायचं. मग त्याच्यासाठी तो काय लागेल ते करायला तयार आहे. मग तो त्याच्यासाठी त्याने काय केलं, एकदा माझ्या जागेमध्ये कंटेनर टाकला, त्याच्यानंतर पत्रे तोडले. त्यांच्यावर मी वैयक्तिक 2 FIR दाखल केलेले आहेत. मला मारहाण 10 लोकांनी पालघर कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली होती जेव्हा माझ्या फेवरमध्ये आदेश झाले होते. त्याच्यात पण इथे पालघरला FIR दाखल आहे. त्याच्यामध्ये पण म्हणजे एखाद्या भूमिपुत्राला तुम्ही किती छळणार, म्हणजे काम करायचं की नाही करायचं. आणि कसं होतं आहे, कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलं की त्याला सांगणार, आता शशिकांत पाटील म्हणून आहेत, कदाचित त्यांना नोटीस काढलेली आहे. तर असं ऐकण्यात आलं की शशिकांत पाटलांच्या घरांवर मिलिंद खानोलकरने RTI टाकलं की याची बांधकाम परवानगी आहे की नाही बघूया आपण. म्हणजे हा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो. म्हणजे सामान्य माणसाला तर सोडत नाहीच, अधिकाऱ्यांना पण सोडत नाही. आपला एक दबाव निर्माण करतो आणि लोकांना जो सांगतो की मी संघटना चालवतो आणि मी सेवा करतो, लोकांना मदत करतो, मदत नाही करत. तो एक त्याने ना सामाजिक काम करण्याचा बुरका घातलेला आहे, त्याच्यामध्ये तो पैसे कमवतो. आणि मला एकदा माझी मिटिंग जेव्हा त्याची कोर्टाकडे झाली होती शिवाला येते, त्याने मला सांगितलं की प्रसाद मी संघटना चालवतो, माझ्यासोबत पण 8-10 लोक असतात, तर मला खर्च करावा लागतो.
तुला वाटत असेल की मला एकट्याला पैसे लागतात, तर मला एकट्याला नाही लागत. माझी संघटनाची सोबत असतात, काही 2-4 नावं घेतली, ती नावं नाही घ्यायची मला, तर त्यांना मला पैसे वाटावं लागतात, तेव्हा माझी संघटना चालते. तर तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तुमची जी संघटना आहे त्या संघटनेसाठी मी एक 5-25 हजार रुपये तुम्हाला देणगी देतो. तर तो बोलतो मला भीक नाही पाहिजे, मला पूर्ण 35 लाख रुपये पाहिजेत, नसेल तर तुला काम करू देणार नाही. पर स्लॅब 5 लाख रुपये मी घेणार, तुझे स्लॅब किती आहेत 7, 35 लाख रुपये तुम्हाला द्यायचे. आणि आता त्याच्या विरुद्ध मी तक्रारी केल्यावर मला बोलतो मी 50 लाख रुपयाच्या खाली 1 रुपया घेणार नाही. आणि तुझ्या विरुद्ध याचं एक मॉडर्न ऑपरेंटिंग कसं आहे माहिती आहे, लेडीज लोकांना पुढे करतो आणि लेडीज लोकांना पुढे करून याच्या अंगावर जा, खोटे गुन्हे दाखल करा, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरतो, त्यांच्यावर काही तक्रारी करतो, त्यांची अँटी करप्शनची इन्क्वायरी लावतो. आणि अँटी करप्शन इन्क्वायरी लावला अधिकारी घाबरतात. अधिकारी घाबरल्यावर त्याच्या विरोधात कोणी काम करायला बघत नाही. आणि त्याच्या त्या प्लॉटशी काही संबंध नाही. बस एवढंच मी सांगू इच्छितो की भूमिपुत्राला न्याय भेटला पाहिजे. आता मी असली मालक, मी भूमिपुत्र आहे. 100 वर्षापासून आमचं ते जुनं घर होतं, तिथं आम्ही प्रसाद साहेब यांना बांधकामासाठी परमिशन दिली. आम्ही त्यांना परमिशन देऊन त्यांना सांगितलं असं आहे. त्यांनी आम्हाला काही उद्यम हे केले की आम्ही तुम्हाला एक बंगला देणार आणि काही दुसरी प्रॉपर्टी देणार असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना ॲग्री झाले. आम्ही सर्व भूमिपुत्र ॲग्री झाल्यानंतर आम्ही यांना काम दिल्यानंतर या जस्टिन शेख म्हणून तो बळोत्री होता, त्याचं सातबारा नाव नाही आहे, आमचं सातबारा नाव आहे, सर्व काही आमच्या सातबाऱ्यावर, त्याचं नाव नाही काय नाही. आज तो बोलतो मी या जमिनीचा मालक मी आहे म्हणून बोलतो. माझं बोलते मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, 42 साली रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर मग त्यांनी अजून मग सातबारा नाव चढवलं का नाही? आता सातबारा नाव त्यांचं काहीच नाही, पण 42 वर्षा पहिले त्यांनी 42 साली त्यांनी रजिस्ट्रेशन तो बोलतो मी केलेलं आहे. मग ते नाव का चढवलं सातबाऱ्यावर? म्हणजे ते सर्व खोटं आहे, ते काही खरं नाही आहे. आता प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये मिलिंद खानविलकर कोण आहे कसं आहे माहिती नाही आहे. तो जागेवरून येऊन सर्व बोलतो, सर्व हे करतो, सांगतो का आमचं हे आहे ते आहे. त्याचा संबंध काय आहे त्या माणसाचा? तो कोण पण असेल त्या जागेचा संबंध काय? काही संबंध नसताना तो आम्हाला त्रास देतो. आज आम्ही 3 वर्ष बाहेर पडलेले आहेत. आज आमच्या हातात अशी आहे की आम्हाला कायची बंद झालेली आहेत, कारण का आम्हाला राहायला खरं नाही आहे. आमची मुलं रस्त्यावर पडलेली आहेत. इथे तर आम्ही पाण्याने इथे तर राहतो. आम्ही किती वेळा आम्ही बाहेर 3 वर्ष बाहेर आहे. यासाठी आम्ही हे करतो लवकरात लवकर त्याचा काही बंदोबस्त करा आणि आमचं CC येऊन आम्हाला घराची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. आपने जिनको अपना ज़मीन दिया है उनके साथ आपका व्यवहार पूरा क्लियर हो चुका है? पूरा क्लियर है, कुछ तकलीफ नहीं है हम लोगों से, कुछ पूरा क्लियर है. उनका सब कुछ क्लियर है. हमारा कुछ भी उनके साथ में नहीं है. तुम्हाला जेव्हा CC दिली होती तेव्हा कोणत्या कंडिशनवर तुम्हाला CC दिली? माझ्या CCमध्ये कंडिशन एकही नाही आहे. जे आत्ता ते सांगतात आहे सातबारा नाव वगैरे, ते कंडिशन नाही आहे. कारण रितसरमध्ये खरेदी करत होतं ते मालकाच्या रजिस्टर्ड पावर आहेत. ऑफिशियल कोर्टाची डिग्री माझ्या नावाने आहे 2024ची. सगळे कागदपत्र लावून आपण बांधकाम परवानगी घेतलेली. हे मिलिंद खानोलकरांच्या ज्या रिसॉर्ट संदर्भात तुम्ही बोलताय, त्या रिसॉर्टला किती वर्ष आहे? रिसॉर्ट कमीत नाही म्हटलं तर 30-40 वर्ष अनऑफिशियली चालतोय. आणि मोबाईल टॉवर आहेत, लग्नाचे हॉल आहेत, काही रूम आहेत आणि तिकडे काही सत्ताधाऱ्यांना घेऊन पार्टी वगैरे करायला देतो. त्यामुळे तिकडे कारवाई आजपर्यंत झाली नाही. काय नाव रिसॉर्टचं नाव? तेजूनिधी म्हणून चालवतो भास्करवाडी इथे. तेजूनिधीमधून आहे आणि कंटिन्यूस महापालिकेचा पत्रव्यवहार केल्यानंतर महापालिकेने पहिले त्याला नोटीस दिली की तुम्ही 7 दिवसात कागदपत्र सादर करा MRTPची. त्याच्यानंतर आमची सुनावणी ठेवण्यात आली. ही सुनावणीची नोटीस आहे, सुनावणी घेण्यात आली. त्याच्या सुनावणीमध्ये त्यांनी काही कागदपत्र सादर केले नाही. त्यानंतर काही सत्ताधाऱ्यांचा एवढा दबाव होता की भूमिपुत्रांचा रिसॉर्ट तुम्ही तोडायला लावला. तोपर्यंत माझ्या हातात आदेश दिले नव्हते. तेव्हा मी तिथे आंदोलन करण्यासाठी साहेबांना बोललो की मी आंदोलन करेन आपण जर मला देणार नसतील तर. मग त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसानंतर मला दिलं की रिसॉर्ट इलिगल 15 दिवसात तोडणार म्हणून. आणि 15 दिवसात नाही तोडलं तर आम्ही महापालिका तोडू. आता बघूया किती खरं किती खोटं आहे. रितसर त्यांनी दिलेलं तर आहे. रिसॉर्ट का नाम क्या है? तेजूनिधी. मी जरीना हनीफ इब्राहिम शेख यांची पत्नी, जागेचे मूल मला त्यांची पत्नी आहे मी. आम्ही आज आकटन गावात मी लग्न करून आल्यापासून मी तिथे राहते आणि माझे मिस्टर हे वडलं पंजोपासून तिकडे राहतात आणि त्यांची स्वतःची मालमत्ता आहे. ती आमचे सातबारे नावावर आहेत. आमची जमीन खरेदी करणे घेतलेली आहे. हे गावकऱ्यांना अख्ख्यांना माहीत आहे. हे मागे आमचं चौधरी आहे, म्हात्रे आहे, सगळं गाव आमचं एक कुटुंब आहे तिकडे. आणि आज अशी आमची परिस्थिती आली आहे का आमच्या जागेत थोडासा वाद होता. आम्ही तो समंजसपणाने तो वाद मिटवला आणि आम्ही विकसित करण्याकरता श्री प्रसाद इरकर यांना ही आमची जागा आम्ही स्वखुशीने दिली. आणि जो काय पेपर व्यवहार झाला आहे आमचा
तो आम्ही व्यवस्थित प्रमाणे केला आणि कोणाला त्रास न देता जे काही थोडेसे भाडे मालक होते, आमचे भाडेकरू होते, त्यांना सविस्तर त्यांचं जे काही असेल अनुदान ते देऊन त्यांना तिकडनं खाली केलेलं आहे आणि जे आमचे वाद होते ते आम्ही मिटवलेले आहेत. परंतु हा जो जसीम आमच्या समोर राहायचा, याने अगोदर पण हेच कांड केलेलं होतं. तर जेव्हा याचं जुनं घर होतं आणि याच्या भावाचं लग्न होतं तेव्हा हा स्वतः याचा छोटा भाऊ परवेश शेख आणि याची आई सीमा असलम शेख हे दोघं आमच्याकडे नवरा बायकोकडे आले आणि आम्हाला विनंती करतात का प्लीज आम्हाला आमचं हे घर रिपेअर करून द्या. त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मी आणि माझ्या मिस्टरांनी का ही जागा तुमची नाहीच आहे, त्यामुळे तुम्हाला परवानगी आम्हाला देता येणारच नाही, कारण ही जागा आमची आहे. तुम्हाला फक्त राहायला दिलेलं त्या मोबदल्यावर तुम्ही इकडे राहिलेले गेलेले आहेत. तर त्यांनी ठीक आहे म्हणून त्यांनी काम काय सुरू केलं नाही. परंतु 8 दिवसानंतर त्यांनी आम्हाला न सांगता आमच्या नावाची NC टाकून नंतर त्यांनी घराचं काम सुरू केलं का जेणेकरून ही बाई पोलीस चौकीत जाऊन आमच्या विरोधामध्ये काही कंप्लेंट टाकू नये. माझा मुलगा अक्षरशः 16-15 वर्षाचा, त्याचंही त्याने नाव चढवलं आणि हे सगळं होताना सुद्धा ती लोक माझ्याकडे येत गेले पण मी नकार देत गेली. पण आम्ही नोकरी करणारी माणसं, माझ्या घरात माणसं कमी, हे 4 जण, यांचे नातेवाईक, यांचे सासूरवाडीचे सगळे लोक याने खूप आमच्यावर दबाव टाकला. यांचे नातेवाईक जे वासाईला थोडेफार राहतात त्यांनीही माझ्यावर खूप दबाव टाकला. ते स्वतः माझ्याकडे पर्सनली आलेले, त्यांनाही मी समजवलं की हे आमची जमीन मालमत्ता आहे, आम्ही त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही कसं कोणत्या आधारावर तुम्ही त्यांना बांधण्याकरता आम्हाला परवानगी देतात, तुम्ही तुमची जागा द्या ना. मग तुम्ही आम्हाला सांगितलं तुम्ही तुमची जागा द्या, पण त्याच्यात ते मान्यता नव्हती आणि त्यांना खूप साथ देऊन त्यांनी त्यांचं ते घराचं काम पूर्ण करून घेतलं आणि माझी नोकरी, माझ्या मिस्टरांची नोकरी, त्यामुळे आम्हाला याच्यात जास्त लक्ष घालता आलं नाही. अशा प्रकारे हे सगळे वाद निर्माण असतानाच आम्ही हे जे प्रयत्न केले आणि जे आम्ही हा पाऊल उचललं प्रसाद देवकरला देण्याचं, त्यातनं आम्ही सगळं काही व्यवस्थित केलं, पेपर केला. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ घर रिसचं सगळं केल्यानंतर आम्ही घर सोडल्यानंतर त्यांनी जवळजवळ घर जागा सोडण्याकरता आमचं सगळी जागा डिमोलिश झाली, पूर्ण जागा माझ्या घरापासून माझ्या भाडेकरूपासून सगळी जागा डिमोलिश झाली. तरीही त्यांनी घर सोडलं नाही का, फक्त अडून ठेवण्याकरता, काहीतरी कांड करण्याकरता, यांना धर त्यांना धर, काहीतरी कुठून तरी काहीतरी अडवता येईल. आणि विशेष म्हणजे पैशाची मागणी. खंडणीखोर आहे, खंडणीखोर. तो जसीम तर एवढा लब्बाड माणूस आहे ना, खंडणीखोर आहे तो सगळ्यात घरामध्ये सगळ्यात अतिशय घाण माणूस तो आहे. त्याने सगळी ही घाण केलेली आहे आणि त्याच्याबरोबर लागून त्याचे भाऊ, त्यांनी आज आमची जागा मिळवली. त्यांच्या घरात काय सुख राहिले, त्याची आई 4 महिन्यात गेली, त्याची काकी गेली, त्याचे बाबा गेले, सगळे गेले का. वरचं न्याय आहे, देवाचा न्याय आहे. तुम्ही कोणाचं बळकवाय, देव तुमचं बळकून घेईल, हे त्यांना प्रत्यक्ष देवाने दाखवलेलं आहे. पण आम्ही कधी त्याची इच्छा केलीच नव्हती का त्यांचं कधी वाईट व्हावं म्हणून. आम्ही त्यांना दिलं, आमच्या माणसाने त्यांना दिली, चांगली काही रक्कम दिली त्यांना. 1,80,00,000 पण 1,80,00,000 त्यांना दिलेले आहेत. 800 फुटाचे फक्त त्यांना 1,80,00,000 रुपये दिले. ही त्यांची कॅश पावती. 800 फुटाचे मालकी नसताना पैसे दिलेले आहेत आणि हे त्यांनी कोर्टातही कबूल केले की आम्हाला 1,80,00,000 रुपये दिले. हे सगळ्या पावत्या आहेत त्यांच्या. जसीम शेख यांना 800 फुटाचे 1,80,00,000 रुपये दिले. प्लस एवढंच नव्हे तर त्यांना कोणी राहायला घर देत नव्हतं त्यांचं नाव खराब असल्यामुळे, म्हणून त्यांना माझ्या बहिणीचा बंगला डिसूज हॉस्पिटलकडे 2 कोटी रुपयाचा तो त्यांना मी राहायला दिला आणि ते मिलिंद खानोलकरच्या सहाय्याने तो बंगला आज ताब्यात घेऊन राहतात आहे. नवीन बंगला, त्या बंगल्याची आम्ही पूजा पण नाही केली. म्हटलं तुम्हाला घर नाही ना, राहा. एक मराठी माणूस आपल्याला कशी दया येते लगेच, बाबा तू बेघर आहेस, तू राहा त्या घरामध्ये. आज त्याने अक्षरशः म्हणजे बंगला तर ताब्यात घेतलाच आणि डोकं देणारं कोण, तर मिलिंद खानोलकर. कुठे फेडणार आहे मिलिंद खानोलकर, पाप आहे, वय झालंय आपलं, आता हे सोडायला पाहिजे सगळे धंदे. त्यांनी 6 महिन्यानंतर घर सोडलं. घर सोडताना पण त्यांनी त्याच्या बाबाने जी रक्कम कबूल केलेली, त्याच्यानंतर त्याचे बाबा मेले अचानक आणि त्या बाबा मेल्यानंतर त्यांनी अजून त्यांच्याकडे मागणी केली पैशाची. का तो व्यक्ती जिवंत नव्हता, त्याच्या मागे त्याने अजून कांड केला आणि तरी या व्यक्तीने, आमच्या प्रसाद हिरकरने त्याला अजून अमाऊंट वाढवून दिली का बाबा तू एकदाचा जागा इकडनं सोड आणि स्वखुशीने तू जा. जसं त्यांनी म्हटलं त्यांना घर नव्हतं, त्यांनी त्यांचा स्वतःचा बंगला दिला. आज त्याच्यावर त्यांनी कब्जा केला. म्हणजे त्याची लेवल किती आहे, लोकांकडनं किती खायचं, किती लोकांना छळायचं, ही त्याची वृत्ती आहे आणि लोकांवर कसे आरोप टाकायचे हे त्याची वृत्ती आहे. आणि त्याने मिलिंद खानोलकर ह्याला हाताशी धरलं. हा मिलिंद खानोलकर आहे कोण? आज मी एवढी वर्ष झाली आहे, मिलिंद खानोलकरला आफ्टर हे गाव माहीत होतं का त्या माणसाने माझ्या समोर येऊन ना माझ्याशी बोलावं. मी वाट बघते मिलिंद खानोलकर, तुझी वाट बघते मी. तू ज्या दिवशी माझ्या समोर येईल ना तेव्हा तुझा सगळा हिसाब किताब मी घेईन आणि कोणाची तू घेतोय आणि कोणाची तू हाताशी धरलाय ना ते मी तुझ्याशी बघेन आणि मी तुला पुरी पडेन. हे माझे शब्द आहे. फक्त तू माझ्या समोर आहे, फक्त माझ्या समोर एका बाईचा अंत तू छळलायस. एखाद्या घरातून आम्हाला बेघर केलेलं आहे. तुझं काही नसताना आम्ही भूमिपुत्र आहेत, आमच्या जागेचे मालक आम्ही स्वखुशीने आमच्या जागेचं काही करू. तुला काय प्रॉब्लेम आहे?
तुला प्रॉब्लेम काय आहे, तुझं घर नाही आहे, तुझी मुलं-बाळं नाही आहेत, तिच्या बायकोने MSCBमध्ये ती चांगल्या पोस्टवर आहे, आमची जागेचं सगळं डिमोलिश झाल्यानंतर आमच्या सगळ्यांची मीटर काढल्यानंतर फक्त आम्ही एकच मीटर ठेवलेलं आहे जागेमध्ये आमच्या काम करण्याकरता. तिथेही मिलिंद खानवलकर आणि त्याच्या बायकोने दुसऱ्यांचं मीटर, जसीमचं मीटर जबरदस्ती आमच्या जागेत टाकलंय. कोणत्या आदेशावरून टाकलंय? आज तुमच्या प्रॉपर्टीमध्ये लोकांनी कोणी मीटर लावलं तर तुम्ही राहून देतील? नाही देणार तुम्ही राहून, कारण ती तुम्हाला माहिती आहे धागेदोरे कसे खेळायचे, लोकांना कसं छळायचं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आम्हाला त्रास देऊन किती काय करणार आहे तुम्ही? हां, तुम्ही पडद्याच्या आड, तुम्ही लोकांच्या मागोमाग तुम्ही येतात, तुम्हाला पैसे नाही लागत त्याला, तुम्हाला पैसे लागतात, ही लोक तुम्हाला पुरवतात. आज तुम्ही त्या दिवशी रात्री 11 वाजता 11 नोव्हेंबरला तुम्ही राडा घातला माझ्या जागेमध्ये. हां, आज अख्खे गावकरी, चाफेकर कंपनी, काय काम होतं त्या बायकांचं तिकडे? त्या बायकांनी मला उत्तर द्यावं. त्या बायकांचं तिकडे रात्री 1 वाजता माझ्या जागेमध्ये बिल्डिंगच्या आवारात येऊन काय बघायचं त्यांना प्रयत्न केला आहे. मिलिंद खानवलकरने त्यांना काय दिलं त्या बायकांचं, काय त्यांना सांगितलं त्याने, का त्यांच्या पाठीशी उभा आहे रात्री 1 वाजता? म्हणजे तो बायकांना काय शिकवतो? त्या बायकांचा व्यवसाय काय? मला कळत नाही त्या बायकांचा व्यवसाय काय. चाफेकर कंपनी आणि पाटील कंपनी, गणेश कंपनी, काय त्यांचा व्यवसाय? मग तुम्ही पैसे खायला तुम्ही एवढ्या खालच्या थराला उतरलेत. अरे आज रात्री 1 वाजता कोणाच्या घरातली बायको बाहेर निघते रस्त्याला बघायला की या बिल्डिंगमध्ये कोण आलंय म्हणून. माझी सिक्युरिटी आहे, मी माझ्या सिक्युरिटी बिल्डिंग करता मी ठेवलेली होती. का तुम्हाला तुमचं षडयंत्र रस्ता येत नव्हतं त्या बिल्डिंगमध्ये, तुम्हाला अजून काय सामान टाकून तिकडे ठेवायचं होतं म्हणून तुम्हाला ती सिक्युरिटी नको होती ना. म्हणून त्यांना तुम्ही आरोप करून तुम्ही त्यांना तिकडनं काढायचा प्रयत्न करायचा. वारंवार तुम्ही माझी सिक्युरिटी तिकडनं काढलेली आहे, त्यांच्यावर वार करून, त्यांच्यावर व्हिडिओ, खोटे व्हिडिओ टाकून. लास्ट टायमात तुम्ही व्हिडिओ जो टाकलाय तो माझ्या बिल्डिंगचा नाहीच आहे. कोणत्याही अँगलमधून तुम्ही त्या बिल्डिंगचं लोकेशन मला दाखवावं की हे अँगलमध्ये तुमचा माणूस उभं राहून डान्स करत होता. दाखवा मला येऊन. तुम्ही काही टाकत आणि आम्ही काही ऐकायला लोकांना तुम्ही चुकीचं देतात, मार्गदर्शन करतात. कशाला? का त्रास देतात आम्हाला? आम्ही काय केलं तुमचं? तुम्हाला तुमची रक्कम मिळालेली आहे. खानविलकरला तर त्याचे अक्षरशः पोरं पण कंटाळले का तू करू नको. अरे खानविलकर, तुझ्या मागे लोक बोलतात अरे तू कबरेत चाललंय, तरी तू अजून किती पैसे खाशील? बस झालं, काही नाही पुरणार आहे. जाणार ते 2 बिना कपड्याने वरती जाणार आहे, कपडे घेऊन पण जाणार नाहीये, हे मातीतच राहणार आहे. त्यामुळे लोकांना छळू नको. सामाजिक कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्त्याने राहा. सामाजिक कार्यकर्त्याचं काम काय आहे? जा अनाथ आश्रममध्ये अन्नदान करा, लोकांना कपडे पुरवा, लोकांचा शिक्षणाचा खर्च घ्या, वैद्यकीय अधिकारी त्यांना सपोर्ट करा, त्यांना औषध पाणी द्या. हे सामाजिक कार्यकर्त्याचं आहे. लोकांचा प्रॉपर्टीमध्ये हात घालून सेटलमेंट करायचं काम तुझं नाही आहे. आणि इतर जे राज्यकर्ते आहे, सामाजिक कार्यकर्ते, आमच्या आजूबाजूच्या गावातले पण त्यांना जे मिळलेले आहेत त्यांचं आमचं चांगलं होतं, खूप चांगले आमचे नाते आहेत. पण त्या व्यक्तीने सुद्धा मध्यस्थी घेऊन खूप काही राडा घातलाय, त्यांच्या खानविलकर बरोबर लागून आयुक्ताच्या ऑफिसमध्ये जाऊन खूप काही त्यांनी केले. त्या दिवशी ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये, अरे तुम्ही काय करता? तुमचं स्टेटस काय? तुमचं दर्जा काय तुमचा? आणि तुम्ही तिथे नाचतात? अरे काय तुम्ही स्वतःची इज्जत तुम्ही कमी केले. आपल्या धर्मात लोकांनी, आपल्या फादरांनी, आपल्या देवाने, आपल्या देवामध्ये पंडितांनी आपल्याला हे शिकवलं नाही आहे. आपल्या मुलांनाही शिकवलं नाही. लोकांच्या समोर जा, ऑफिसमध्ये जा आणि नाचा, हे कोणी शिकवले तुम्हाला? तुम्ही कार्यकर्ता, तुमचं वर्चस्व तुम्ही ठेवा आणि लोकांना त्रास देऊ नका. आणि हे असे एकसारखे राहणार. तो गणेश पाटील, तो खानविलकर, कशाला? तुम्हाला किती पैसे पाहिजे? ज्या वेळेस तुम्ही आमच्या अंगणात आले, आमच्या एरियामध्ये तुम्ही आले, तेव्हा तुम्ही आमची मिटिंग घेतली का? तो HP हनीफ पटेल, काय समजतो रे तू? तुला स्वतःला तू काय समजतो स्वतःला? तुला मी बोलली माझी मिटिंग घे. काय तू त्यांच्या साईडने जातो? का जातो तू? तुला ती लोक चांगले देतात, मी पण देईन पैसे, मी पण पैसे देईन तुला. घे तू माझ्याकडनं पैसे, मी पण तेवढी खंबीर आहे. मला पण न्याय पाहिजे आणि मी सत्याच्या मार्गाने जाते. आम्ही कोणाची चोरी लुबाडी केलेली नाहीये. अरे त्या माणसाने तुला बोलवलं, CC रद्द केलंय, 1 तासात CC रद्द करून आली आमची. तुला कसं कळलं? तोडायची ऑर्डर मिळाली, तुला कसं कळलं रे? तुला आम्ही बोलवतो, तू काय सांगतो? मला 1 लाख रुपये द्या. का 1 लाख रुपये तुला कशाला द्यायचे? 1 लाख रुपये पाहिजे तुला? का म्हणून द्यायची तुला? मग तुझं पण काम हेच आहे. माझं एवढ्या वर्षापासूनचं काम आहे, कशाला? मग आम्ही काय मूर्ख आहेत का? आम्ही रस्त्यावर 3 वर्ष झाले, निव्वळ तुमच्यामुळे. ज्या दिवशी मी तक्रार नाही तर मी रस्त्यावर आहे ना आंदोलन करेन आणि सरळ मी स्वतःला पेटवून घेईन. सरळ मी पेटवून घेईन 4 लोकांमध्ये, कोर्टासमोर मी स्वतःला पेटवून घेईन आणि मी सांगेन निव्वळ
मिलिंद खानवकर, गणेश पाटील, HP लाईव्ह यांनी जे वारंवार व्हिडिओ खेळलेले आहेत आमच्या आयुष्याबरोबर, आम्हाला मानसिक त्रास. अरे तुम्ही व्हिडिओ खेळतात. आज आम्ही एवढे वर्ष झाले, एवढे महिने झाले आम्ही शांत बसले, आम्ही एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. का नाही बनवलं? ठीक आहे, करून द्या त्यांना. काय करतात करून द्या, काय करता करून द्या. आम्ही सत्य होते ना म्हणून आम्ही थांबले, पण अक्षरशः पाणी आता डोक्यावरनं वरती गेलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही थांबणार नाही. आता तुम्हाला काय करायचं ते करा. आता पुढचं काय करायचं तर मी करेन आणि माझं ठोक मत आहे तर जेव्हा मला करायचं ना तेव्हा मी करून दाखवेन. मी तुमच्या घरापर्यंत येईन, मी घाबरणार नाही. जागा माझी आहे, माझी मालमत्ता आहे, माझ्या मुलांची आहे, माझ्या परिवाराची आहे. समजलं? त्याच्यावर पूर्ण हक्क माझा आहे, माझ्या नवऱ्याचा आहे, माझ्या मुलांचं आहे. हा जसीम, हा भाडोत्री, याला जर दाखवायचं होतं माझी जागा आहे, माझ्याकडे ड्रोन शूटिंग आहे. समजलं ना? माझ्याकडे ड्रोन शूटिंग आहे. तुझं घर कुठे आहे ना ते मी तुला दाखवेन आणि आमची घरं कुठे आहे ते मी तुला दाखवेन. जर तुझा होता ना रजिस्ट्रेशन, अरे नालायकांनो, तुम्ही एवढी वर्ष बिन सातबाराचे राहिले कसे? तुम्ही आज आमच्याबरोबर धावपेच खेळता तर तुम्हाला तेव्हा कायदा माहीत नव्हता का? जमीन एखादी खरेदी केल्यानंतर, एखादं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा सातबारा बनतो आणि आपलं नाव चढवलं जाते. माझ्याकडे सातबारा आहे, त्याच्यामुळे तुझं कुठे नाव आहे, तुझ्या आईचं नाव आहे, तुझ्या आजीचं नाव आहे, तुझ्या आजोबांचं नाव आहे, कुठे असेल ते मला दाखव. अरे जर तुम्हाला तुमची जागा होती ना तर तेव्हा तुम्ही कोर्टात लढायला पाहिजे होते. तुम्ही लढले नाही कारण तुमच्याकडे सबूत नव्हते. तुम्ही फक्त या मोठ्या माणसाशी, त्या मोठ्या माणसाला, या समाजवाद्याला सगळ्यांना पकडून तुम्ही आमच्यावर प्रेशर टाकायचा प्रयत्न केला. हां, हे आमदार आपले, लोकांचं न्याय आमदारांच्या हातातच आहे. वसई विरार नालासोपारा सगळ्यांना त्यांनी सारखं बघायला पाहिजे. सगळ्यांना तुम्ही एकाचं मत ऐकलं पण आम्हाला कोणीही विचारलं नाही. आम्ही जागे मालक असून सुद्धा आम्हाला कोणीही प्रश्न विचारला नाही का तुमचं काय मत आहे आणि हे तुमच्याशी का बनतं ते मला क्लिअर करून द्या. आम्हाला पर्सनली बोलवायला पाहिजे होतं. आम्हाला पर्सनली बोलवा. आम्हाला छळतात, मानसिक छळ, खूप मेंटली छळ आहे. आम्ही 3 वर्ष कशी झाले ना आम्हाला माहिती आहे. आम्हाला नोकरीधंदा आहे. आम्हाला मी हॉस्पिटलला काम करते. माझं माइंड स्टेबल नव्हते. माझं काम एक पेशंटची सेवा करायची काम आहे. तर मला माझं माइंड स्टेबल ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत ह्या लोकांचं टेन्शन घेऊन आज 3 वर्ष झाले मी माझं आयुष्य काढत आहे. आम्ही अक्षरशः इकडे तिकडे भटकतो आहे. का? ते जसीमला म्हणावं, अरे तुझ्याकडे होतं ना मग तू कोर्टात का नाही गेला? भांड ना कोर्टात. कार्यकर्त्यांना का घेतो? पॉलिटिशियनला का घेतो? भांड तू कोर्टात जा, सगळ्या ठिकाणी जा. नाही जात. याला पैसे मारून, दाबून, छळ करून आमच्याकडनं आमची जमीन हिसकावून घ्यायची आहे जिकडे त्याचं काहीच नाही आहे. तेव्हाच ही लोक असं करतात. ज्यांचं असते ते सत्याला लढतात, ज्यांचं नसते ते ना सत्यानेच लढतात सगळ्यांशी आणि लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. अजून एक गोष्ट म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कशी आहे, मिलिंद खानोलकर हा स्वतः न थांबता आता MSCB मध्ये ईस्ट MSCBचं जे हेड ऑफिस आहे तिकडे ना मिलिंद खानोलकर यांची पत्नी आहे अनिता खानोलकर म्हणून काम करते. म्हणजे जसीमचं घर तोडण्यात आलं 2023 मध्ये. पूर्ण चारी बाजूने कंपाऊंड मारलं, त्याच्यानंतर बांधकाम परवानगी घेण्यात आली आणि आता 24ला जसीम यांनी स्वतः मीटर जमा केलं आणि आता तिकडे एका रात्रीमध्ये पत्रे तोडण्यात आले. पत्रे तोडून पत्राशेड उभारण्यात आला मिलिंद खानोलकर, जसीम शेख यांनी. त्याच्यावर FIR दाखल झाली आणि त्याने त्याच्यानंतर काय केलं मिलिंद खानोलकरांनी त्याच्या पत्नीचा वापर करून CPO म्हणून तिकडे कार्यरत आहे, जी कंझ्युमर पब्लिक ऑफिसर आहे, जे सामान्य माणसाच्या मदतीसाठी आहे. पण याने कसं आहे सगळ्यांचा नेहमी वापर करायची सवय आहे त्याला. तर त्याने त्याच्या पत्नीचा तसाच वापर करून जमीन यांच्या मालकीची राईट्स माझ्याकडे आणि तिकडे त्यांनी मीटरची परवानगी दिली. आमची कुठलीही परमिशन नाही, आम्हाला विचारणा नाही. जेव्हा सुनावणी झाली त्या दरम्यान आम्हाला नोटीस नाही. आणि मिलिंद खानोलकर यांची पत्नी अनिता खानोलकर यांनी आदेश पारित केले की जसीमला 7 दिवसात मीटर द्या आणि जर जुनं मीटर देता येत नसेल तर नवीन मीटर द्या. त्याचं घर नाही. मीटर एखाद्याला देतात तेव्हा रितसर ऑफिशियल त्याचं घर जागेवर पाहिजे, ते पण लिगल घर पाहिजे तेव्हा मीटर दिलं जातं. त्याच्या नावावर सातबारा नाही, त्याच्या नावावर कुठलाच नाही. ग्रामपंचायतीने दाखला दिला की तिकडे जसीम शेख यांचं घर अस्तित्वातच नाही आहे आणि तसं त्या आदेशामध्ये प्रॉपर लिहिलेलं असताना मिलिंद खानोलकर यांनी पत्नीचा वापर करून जाग्यात आमच्या मालकी जागेमध्ये त्याने मीटर दिलेले आहेत. कोणी? अनिता खानोलकर यांनी. म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही बघितलं तर यांचे घरातले यंत्रणा वापरून मिलिंद खानोलकर कसा काय कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे एकच साधी गोष्ट आहे, त्याला पैसे द्या, तो तुमचं सोडून दुसऱ्याच्या मागे लागणार. साधं आहे, त्याला पैसे द्या, भूमिपुत्र उपाशी मरू काही हो, त्याला काही पडलेलं नाही.